हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तरे, याचा भाग 17. केबलवरील प्रवचनमाला. 1998 पूजनीय ताईंकडे एक तरुण आला. त्याचे आईवडील स्वामीजींचे अनुगृहीत होते. हा तरुण साधकही अनुग्रहानंतर थोड्याच दिवसात ध्यानात रंगू लागला. ताईंकडे नित्य श्रवणासाठी येऊ लागला. ताईंचं प्रवचन, त्यातील विचार, विषय सोप्या तऱ्हेनं समजावून देण्याची त्यांची हातोटी, हे सगळंच त्याला इतकं आवडलं की त्याला वाटू लागलं हे सर्व विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यासाठी ही प्रवचनं केबल TV वरून प्रसारित केल्यास अनेकांपर्यंत जातील. त्यानं आपला विचार ताईंपुढं मांडला. ताईंना वाटलं स्वामीजींनी विविध माध्यमातून शुद्ध परमार्थाचा प्रचार प्रसार करण्यास सांगितलं होतं. त्यासाठीच परमेश्वर अनेकांच्या मुखातून काही कल्पना सुचवून सहकार्याचा हात पुढे करीत असतो. 1990-91 स्वामीजींची ही 6-7 प्रवचनं TV वरून प्रसारित झाली होती. या तरुणानं समोर ठेवलेला प्रस्ताव प्रत्यक्षात आणणं कठीण होतं. रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओ, तज्ज्ञ, छायाचित्रकार इत्यादी ज्या सुविधा आवश्यक होत्या, त्यासाठी लागणारा अफाट पैसा, मदतीस अनेक माणसं, हे सर्व कसं जमवणार? ताईंनी स्पष्टच सांगितलं, आपल्याजवळ इतके पैसे नाहीत. प्रवचनं करता येतील, पण त्या इतर तांत्रिक बाबींचं काय? त्यावर तो तरुण साधक म्हणाला, या क्षेत्रातील बऱ्याच लोकांशी माझा परिचय आहे. प्रवचनांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं आणि नंतर त्याचं केबल TV वरून प्रक्षेपण करणं, यासाठी मी प्रयत्न करतो. ताईंचं म्हणणं होतं की परमेश्वर आणि सद्गुरू यांची इच्छा असेल तर सर्व गोष्टी जुळून येतील. नाही जमलं तरी त्याबद्दल वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. तुम्ही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. तो 1999 मार्च महिना होता. त्यानंतर 8-10 दिवसातच तो तरुण येऊन सांगू लागला, फारसा खर्च न करता देखील आपलं काम होऊ शकेल. माझा एक मित्र चलचित्रण करतो, तो आपलं काम मोफत करायला तयार आहे. मात्र तो कामात व्यस्त असल्यानं त्याच्या सुट्टीच्या दिवशी एका दिवसात 4-5 प्रवचनं रेकॉर्ड करावी लागतील. त्यासाठी 4-5 तास लागतील. घरीच स्टुडिओसारखी शांतता मिळवू शकलो तर स्टुडिओचा खर्चही होणार नाही. आपल्याला फक्त कॅसेटसाठी खर्च करावा लागेल. केबलच्या ऑफिसमध्ये मी चौकशी केली. त्यांना असा कार्यक्रम हवाच आहे. आठवड्याला एक याप्रमाणे वर्षभर कार्यक्रम दिल्यास दर रविवारी सकाळी अर्धा ते 1 तास आम्ही तो कार्यक्रम प्रकाशित करू, असं त्यांनी सांगितलं. या बोलण्यानुसार लगेचच कामाला सुरुवात झाली. घरातच पडदे लावून अंधार आणि शांत वातावरण निर्माण केलं. ताईंच्या आसनामागे रंगीत पडद्याची सोय केली आणि 11 ते 4 या दुपारच्या शांत वेळी चित्रण करायचं ठरलं. प्रवचनासाठी भगवद्गीता हा विषय निवडून साधनेच्या अंगानं त्याचा श्रोत्यांना परिचय करून देण्याचं ताईंनी ठरवलं. त्याप्रमाणे पहिलं प्रवचन लगेचच म्हणजे एप्रिल 99च्या पहिल्या आठवड्यात प्रक्षेपित करण्यात आलं. दर रविवारी सकाळी 25 मिनिटांचं एक प्रवचन, याप्रमाणे 52 प्रवचनांची ही मालिका भगवद्गीता अमृत सरिता या नावानं वर्षभर दाखवली गेली. मालिकेचं हे शीर्षकही ताईंना सुरुवातीला आतून स्फुरलं. परमेश्वर कृपेनं कोणत्याही प्रकारची काही अडचण न येता, कोणताही खंड न पडता ही प्रवचनमाला वर्षभर चालू राहिली. या प्रवचनमालेचं अपेक्षेबाहेर उत्तम स्वागत झालं. श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक प्रवचनाच्या शेवटी स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केलेल्या ग्रंथांची माहिती दाखवली जात असे. त्यामुळे ग्रंथ विक्रीतही चांगली वाढ झाली. कराराचं 1 वर्ष संपत आलं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची पैशांची देवाणघेवाण नव्हती. श्रोत्यांकडून आलेल्या अनेक पत्रांमधून
प्रवचनमाला पुढील वर्षीही चालू ठेवण्यासंबंधी सूचना आली होती. त्यामुळे असेल कदाचित, पण वर्ष संपता संपता केबलच्या व्यवस्थापनाकडून पुढील संपूर्ण वर्षासाठी नवी प्रवचनमाला देण्याविषयी विचारणा झाली. त्यानुसार पुढील वर्षासाठी दासबोध या ग्रंथावर प्रवचनं करण्याचं ठरलं. तोपर्यंत पहिल्या प्रवचनमालेच्या रेकॉर्डिंगसाठी मदतीला येणाऱ्या एका साधकानं व्हिडिओ शूटिंगचं आणि रेकॉर्डिंगचं तंत्र शिकून घेतलं. एक व्हिडिओ कॅमेराही खरेदी करण्यात आला. आता कॅमेरा, जागा, छायाचित्रकार आणि प्रवचनकार असा सर्व संच जुळून आल्यानं कुणावरही अवलंबून न राहता आपल्या सोयीनुसार चित्रण करता येऊ लागलं. एकदम 4-5 प्रवचनांचं चित्रण करण्याचा ताण न येता ते काम सुलभतेनं करता आलं. एप्रिल 2000 ते मार्च 2001 या कालावधीत समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध ह्या मथळ्याखाली 52 प्रवचनांची मालिका प्रक्षेपित केली गेली. मार्च 2001 नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ताईंनी पुढील वर्षाची जबाबदारी घेतली नाही. परंतु या दोन्ही प्रवचनमाला पाहून आणि ऐकून अनेक मंडळी ताईंकडं येऊ लागली. स्वामीजींचा अनुग्रह घेऊन परमार्थ मार्गावर स्थिर होऊ लागली. ही प्रवचनमाला निरनिराळ्या गावांमध्ये केबलवरून प्रसारित व्हावी असा विचार पुढे आला. त्याप्रमाणे काही प्रवचनं पुण्याव्यतिरिक्त इतर शहरांमधून प्रसारित झाली. 1-2 ठिकाणी तर ह्या प्रक्षेपणावरून परस्पर रेकॉर्डिंग करून त्याचं पुनर्प्रक्षेपण करण्याचं तंत्र अवलंबिलं गेलं. परंतु ताईंनी त्याला आक्षेप घेतला नाही, कारण पैसे किंवा नफा मिळवणं हे उद्दिष्ट नसून शुद्ध परमार्थाचा प्रसार करणं हेच त्यांचं ध्येय होतं. ह्या प्रक्षेपणामुळे अनायासे हा हेतू साध्य होत असल्यामुळे त्याला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नव्हतं. काही शाळा, संस्था तसंच परदेशातील काही मंडळी यांनी प्रवचनमालेचे संपूर्ण संच खरेदी केले आहेत. ज्या उद्देशानं हे सगळे प्रयत्न केले गेले तो उद्देश सफल झाला. ताईंना त्याचा आनंद वाटतो. आजही ह्या दोन्ही प्रवचन मालिकांच्या ऑडिओ, व्हिडिओ कॅसेट्स आणि CD यांना चांगली मागणी आहे. कारण सद्गुरू कृपेनं लाभलेली अत्यंत साधी, सोपी, ओघवती भाषा आणि प्रासादिक वाणी यामुळे साधकांना तसंच त्या ग्रंथांच्या अभ्यासकांनाही ही प्रवचनं अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. मार्च 2001 पसायदानाच्या 9 ओव्यांचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या प्रवचनांचं स्टुडिओ रेकॉर्डिंग करून एक ऑडिओ कॅसेट तयार केली. त्या कॅसेटलाही प्रतिसाद प्रचंड मिळाला. स्वामी माधवनाथ म्हणत, ज्ञानेश्वरी हातात न घेता फक्त पसायदानाच्या ह्या 9 ओव्या जर कोणी वाचेल आणि त्याचा अर्थ नीट समजावून घेईल तरी त्याला संपूर्ण परमार्थाचं आकलन होईल. कारण ह्या 9 ओव्यात सर्वच्या सर्व परमार्थ आला आहे. ह्या ओव्यांवरून ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महापुरुषाच्या मोठेपणाची ओळख पटते. ऑक्टोबर 2002 ज्ञानेश्वरीतील काही निवडक ओव्यांवरील प्रवचनं रेकॉर्ड करून 5 ऑडिओ कॅसेट्स काढल्या. या कॅसेट्सनाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत पूजनीय ताईंचं कार्य अखंड चालूच आहे. सुषमाताई म्हणतात, 2-3 वर्षांपूर्वी मनात विचार आला की अनेकांनी मोठ्या विश्वासानं ग्रंथासाठी देणग्या दिल्या. माझ्या हातून परमेश्वरानं, सद्गुरूंनी एवढं लेखन करवून घेतलं. आपण वयाची 70 ओलांडली. आपल्या पश्चात हे काम असंच चालू राहावं यासाठी या एकूणच कार्याला स्थायी स्वरूप देणं आवश्यक आहे. यासाठी याचा एक ट्रस्ट, सार्वजनिक न्यास स्थापन करावा. त्यावर विश्वस्तांची नेमणूक करावी आणि या न्यासाची नोंदणी करावी. त्याप्रमाणे अध्यात्म प्रतिष्ठान या नावानं न्यासाची स्थापना करून त्याची नोंदणी केली गेली आणि त्याचं कार्य पद्धतशीरपणे सुरू झालं आहे. सुषमाताई पुढे म्हणतात, स्वामीजींनी आपली स्वकष्टार्जित मिळकत आणि त्यांच्या भक्तगणांनी
मोठ्या प्रेमानं गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्या चरणी अर्पण केलेली रक्कम कोणत्या पद्धतीनं आपल्या नियोजित कार्यासाठी देऊ केली ते सर्व मला मोकळेपणानं सांगितलं होतं. मी देखील त्यांचाच आदर्श समोर ठेवून माझ्याजवळ जे काही स्वकष्टार्जित अल्पसं धन आहे ते आणि इतर परमार्थ प्रेमियांनी या कार्यासाठी उदार हस्ते जे देऊ केलं ते सर्व मी त्यांच्याप्रमाणेच या भगवत कार्यासाठी अर्पण करावं हा त्यामागचा हेतू असावा. मला हाच मार्ग योग्य वाटला म्हणून मी त्यांचं अनुसरण केलं आहे. अध्यात्म प्रतिष्ठान हा सार्वजनिक न्यास केला आणि इतरही काही योजना आखून माझ्या पश्चात हे सर्व त्या कार्यासाठी वापरलं जावं अशी व्यवस्था केली. आज इथेच थांबूया. यानंतरचा 18वा भाग आणि त्यामध्ये साधकांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.